जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. डॉक्टर आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार होते. त्यांनी भारताला जगातील सर्वात मोठे आणि समतावादी संविधान दिले. त्यांची शिक्षणात गाढ रुची होती. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून उच्च शिक्षण घेतले. समाजातील अस्पृश्यतेचा नायनाट करण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि लाखो वेळांना समानतेचा मार्ग दाखवला. महाशिवरात तळे खेळण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशासाठीच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्रांती केली. त्यांच्या विचारांनी अनेक वंचित घटकांना नवी दिशा मिळाली. डॉक्टर आंबेडकर हे केवळ भारतापुढे मर्यादित नसून ते जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त आहे. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. आजही त्यांच्या विचारावर चालून अनेक जण आपले जीवन उज्ज्वल करत आहेत. डॉक्टर आंबेडकर हे केवळ एक नेता नव्हते, तर ते एका युगाचे प्रेरणा स्रोत होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत.